रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तिखट रस्सा, झणझणीत तरी, कुरकुरीत फरसाण आणि सोबत गरमागरम पाव। महाराष्ट्राची शान असलेली झणझणीत मिसळ पाव आज आपण घरीच बनवणार आहोत, एकदम हॉटेलसारखी। जास्त त्याला काही तामझाम करायची अजिबात गरज नाही, एकदम झणझणीत मिसळ मी आज बनवणार आहे। मसाल्याचा घाट न घालता एकदम सोप्या पद्धतीने अर्धा तासामध्ये ही मी मिसळ बनवली होती। ही जी मिसळ आहे ही 15 लोकांसाठी मी बनवलेली आहे, त्याच्यानुसार याच्यामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे। या ठिकाणी 1.5 इंच अद्रकाचे तुकडे मी बारीक करून घेतलेले आहेत। अद्रकाचे प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे मी बारीक चिरून। 2 लसणाचे कांदे स्वच्छ करून घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी मी कढीपत्ता देखील घेतलेला आहे। या ठिकाणी मीडियम साईजचे 4 कांदे मी उभे पातळ कापून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत। जर तुम्ही मिसळमध्ये टोमॅटो टाकत नसाल तर त्याला स्किप करू शकता। पावशर मटकी मी या ठिकाणी घेतलेली आहे मोड आलेली। पातळ चिरलेला कांदा आपण कलर चेंज होईपर्यंत याला भाजून घेणार आहोत। ही जी मिसळ आहे ना, अगदी नवशिके असतील त्यांना देखील मिसळ जमेल इतकी सोपी पद्धतीने मी सांगितलेली आहे। या ठिकाणी ना आपल्याला मसाले भाजायचे आहे ना बाकी गोष्टीचा तामझाम करायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत आणि टेस्टी मिसळ कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं मी बारीक कट करून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे। लसूण स्वच्छ करून घेतलेला आहे, तो देखील टाकलेला आहे आणि अद्रक देखील टाकलेला आहे। कोथिंबीर मी याच्यामध्ये स्वच्छ धुवून टाकलेली आहे आणि कढीपत्त्याचे 4-5 पानं देखील याच्यामध्ये मी टाकलेली आहे। आता हे जे आहे ना, पाणी टाकून याला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि भाजलेला कांदा आहे ना, तो देखील आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की दोन्ही पदार्थ वेगळे मी छान बारीक वाटून घेतलेले आहेत। 15 लोकांसाठी मिसळ बनवायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 5 चमचे मी तेल टाकलेलं आहे, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरी टाकलेली आहे आणि कढीपत्त्याचे काही पानं टाकलेली आहेत। जर तुम्ही मिसळमध्ये कढीपत्ता टाकत नसाल तर त्याला स्किप देखील करू शकता। त्याच्यानंतर अद्रक, खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे, ते देखील याच्यामध्ये मी टाकलेलं आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता याला तेल छान सुटलेलं आहे। आता या ठिकाणी जो कांदा आपण बारीक करून घेतलेला आहे ना, तो देखील टाकलेला आहे। कांदा आपण भाजून घेतलेला होता, त्याच्यानंतर त्याला बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे कांदा आपण शेवटी टाकलेला आहे। कांदा टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट मीडियम फ्लेमवर याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की छान तेल सुटलेलं आहे। या ठिकाणी आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड मी केलेला आहे। टोमॅटो टाकल्यानंतर पण याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो छानपैकी लवकर गळून जावा म्हणून त्याच्यासाठी मी 2 चमचे मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर परत याला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। या टाइमला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हायच ठेवायची आहे। आता याला आपण छानपैकी परतून घेतलेला आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। मसाले ॲड करताना ना गॅसची फ्लेम आहे ती लो करायची। या ठिकाणी 3 चमचे मी काळा मसाला टाकलेला आहे, ज्याला आमच्या इकडे इसूर देखील म्हणतात। 2 चमचे मी मिसळ मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे। हे मसाले टाकल्यानंतर याला आपण लो फ्लेमवर छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। काळा मसाला जर अवेलेबल नसेल तर या ठिकाणी मिसळमध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर याच्यामध्ये ॲड करायची आहे। जर तुम्हाला तिखटाचे प्रमाण अजून आवडत असेल तर 1 चमचा मिरची पावडर तुम्ही अजून ॲड करू शकता। आता याच्यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी अजून गरम मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आपण याच्यामध्ये खडे मसाले वगैरे वाटून आधीच घेतलेले नव्हतं, त्याच्यामुळे गरम मसाला मी 1.5 चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे छानपैकी परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण मटकी ॲड करणार आहोत आणि मटकी ॲड केल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर याला छान
छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी फास्टमध्ये जास्त लोकांसाठी कमीत कमी वेळामध्ये मिसळ कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ना या ठिकाणी मटकी उकडून वगैरे मी घेतलेली नाही, एकदम घाईघाईमध्ये मिसळ छान टेस्टी कशी बनवता येईल या ठिकाणी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे। मटकी छान परतून घेतलेली आहे। टोमॅटो तर याच्यामध्ये दिसत सुद्धा नाही, इतका छान टोमॅटो आपला परतला गेलेला आहे। मटकीला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। या ठिकाणी 15 लोकांच्या हिशोबाने मी 3 ते 3.5 लिटर पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे। जे आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत ना ते गरमच पाणी या मिसळला वापरायचं आहे। गरम पाण्याने मिसळला टेस्ट देखील खूप छान येते आणि तरी देखील खूप छान येते। आता 15 लोकांसाठी आपण मिसळ बनवणार आहे ना, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी 3.5 लिटर पाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला रस्सा थोडा अजून हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता, 1-1.5 ग्लास। सुरुवातीला ना 3.5च घाला। जर तुम्हाला ते वाटलं शिजत आल्यानंतर की जरा जास्तच आटली आहे तर त्याच्यानंतर अर्धा लिटर तुम्ही त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता। आता ही जी मिसळ आहे ना ही लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान शिजू द्यायची आहे, म्हणजे तिला छान तरी सुटते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान तरी सुटलेली आहे। आता माझ्याकडे वेळ कमी आहे ना, त्याच्यामुळे मी मीडियम फ्लेमवर याला शिजू दिलेलं आहे, नाहीतर मिसळ लो फ्लेमवर शिजली ना त्याला चव खूप छान येते। या मिसळसाठी ना मी खडे मसाले भाजलेले आहेत ना मटकी उकडून घेतलेली आहे। एकदम सिंपल पद्धतीने झणझणीत टेस्टी आणि कमी वेळात जास्त लोकांसाठी मिसळ कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ना याच्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे ना पोहे घेतलेले आहेत। काही ठिकाणी मिसळमध्ये ना फरसाणसोबतच पोहे देखील टाकतात, बटाटा देखील टाकतात, पण ही सिंपल मी मटकीची मिसळ केलेली आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हिला छान शिजू द्यायचं आहे। आता ही जी मिसळ आहे ना ही आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायची आहे। आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सेटअप देखील वेगळा दिसू शकतो, कारण की ही मिसळ ना मी मामाच्या घरी एकदम कमी वेळामध्ये ना बनवलेली होती। त्याच्यामुळे म्हटलं मिसळ बनवता बनवता तुम्हाला देखील शेअर करावी की मी कशी बनवते कमी वेळामध्ये जास्त लोकांसाठी मिसळ। त्यामुळे याच्यामध्ये जे दाखवलेलं प्रमाण आहे ना ते एकदम रिअल आहे आणि ही मिसळ इतकी टेस्टी झाली होती आणि एकदम झणझणीत झालेली होती। जर अशा पद्धतीने तुम्ही सेम जर मिसळ बनवली ना तर बरोबर तेवढ्या लोकांसाठी देखील पुरेल आणि एकदम टेस्टी देखील लागेल। तुम्ही बघू शकता की किती छान मस्तपैकी तरी सुटलेली आहे। याला आपण जास्त वाटण घाटण पण केलेले नाही, सिंपल आपण काही भाज्यांना जसं वाटण वापरतो ना सेम त्या पद्धतीने याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे। आता मिसळमध्ये ना जास्त वाटण घाटण अजिबात नसतं, नुसतं झणझणीत तिखट रस्सा असतो आणि तोही पातळ असतो। आता मिसळमध्ये ना सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जो आहे तो फरसाणचा आहे। चांगल्या क्वालिटीचं फरसाण वापरायचं, लो क्वालिटीचं फरसाण जर वापरलं तर अजिबात मिसळ टेस्टी लागत नाही। व्हिडिओमध्ये बघू शकता की मस्त तरी सुटलेली आहे। अशा पद्धतीने आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे। आता हिला ना 15 ते 20 मिनिटं मी मीडियम फ्लेमवर शिजू दिलेलं आहे। जर तुमच्याकडे वेळ जर असेल तर लो फ्लेमवर छान मिसळला शिजू द्या। तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये खडे मसाले टाकले नाहीत, पण याच्यामध्ये आपण 1.5 चमचा गरम मसाला टाकलेला होता आणि काळ्या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी खडे मसाले असतात आणि मिसळ मसाला देखील याच्यामध्ये आपण टाकलेला आहे। त्यामुळे ना ही मिसळ खूपच टेस्टी झालेली आहे। आता तयार झालेली मिसळ आहे ना तिला आपण सर्व करूया। आता ही प्लेट मी सजवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मिसळ कशी टाकायची सर्व करायची मी सांगते। तो आधी ना खाली मटकी टाकायची आणि थोडीशी आमटी टाकायची मिसळची आणि त्याच्यावर कांदा टाकलेला आहे। त्याच्यानंतर फरसाण टाकायचं, फरसाण चांगल्या क्वालिटीचं वापरायचं। त्याच्यानंतर थोडासा कांदा टाकलेला आहे वर मी आणि कोथिंबीर देखील बारीक चिरलेली टाकलेली आहे। आता याच्यावर ना आपण थोडी आमटी ॲड करणार आहोत आणि तरी ॲड करणार आहोत। मस्तपैकी मी तरी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। एकदा अशा पद्धतीने तुम्ही मिसळ बनवा आणि खाऊन बघा किती छान बनते। जर तुम्ही कमी लोकांसाठी करणार असाल तर सेम जे प्रमाण घेतलेलं आहे ना त्याच्या अर्धा करा। सेम अशा पद्धतीने मिसळ बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी बनती ते। जर या रेसिपीमध्ये काही डाऊट असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।